मुन्ना झुंड में तो सुअर आते, शेर अकेला आता है. हा 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 हा. मी वे क्रिस्टलाइन फॉर्म ऑफ कार्बन. हा 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 हा. हॅलो एव्हरीवन, दिस इज युअर डी वाय सर. मित्रांनो, आपण सायन्सची क्लास 9 ची एक सिरीज सुरू केली होती. त्यातला आपला रिफ्लेक्शन ऑफ लाईट आणि अ स्टडी ऑफ साऊंड हे सायन्स 1 चे चॅप्टर कंप्लीट झाले आहे. ते व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसाल तर आधी ते व्हिडिओ बघून घ्या. मित्रांनो, आपण आज जो एकदम इम्पॉर्टंट जबरदस्त असा चॅप्टर शिकणार आहोत, जो तुमच्या पेपरसाठी आणि तुमच्या 10th क्लाससाठी सुद्धा इम्पॉर्टंट आहे, भरपूर असा. आणि त्या चॅप्टरचं नाव आहे आपला कार्बन अँड इम्पॉर्टंट एलिमेंट. मित्रांनो, कार्बन जो आहे तो तुम्हाला भविष्यासाठी फ्युचरसाठी एकदम जबडा तोड असा कामात येणार आहे. पाहू मग आता कार्बन अँड इम्पॉर्टंट एलिमेंट बद्दल सगळा काही या चॅप्टर मध्ये डिटेल मध्ये. सो लेट स्टार्ट विथ द कार्बन अँड इम्पॉर्टंट एलिमेंट. आता पहिलाच पॉईंट जो आहे तुम्हाला एकदम जबरदस्त असा दिलाय का कार्बन अँड नॉन मेटॅलिक एलिमेंट. कार्बन जो आहे तो हा एक आहे नॉन मेटॅलिक एलिमेंट आहे. हे गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की कार्बन जो आहे तो नॉन मेटॅलिक एलिमेंट आहे. The element carbon is available abundantly in nature, occurs in free as well as combined state. कार्बन जो आहे तो आपल्याला फ्री स्टेट आणि कंबाईन स्टेट दोन्ही स्टेट मध्ये भेटते. आता हा फ्री स्टेट म्हणजे काय होते ना कंबाईन स्टेट म्हणजे काय होते. मुन्ना झुंड में तो सुअर आते, शेर अकेला आता है. हे डायलॉग तर तुम्ही ऐकलेच असाल शिवाजी द बॉसची. आता झुंड में तो सुअर आते, शेर अकेला आता है. जो अकेला येते, जो एकटा राहते, जो सिंगल येते नेचरमध्ये, जो सिंगल भेटते आपल्याला, त्याच्या सोबत कोणीच नाही राहत, त्यावाल्या स्टेटला म्हणतो आपण फ्री स्टेट. आणि जो झुंड मध्ये येते, झुंड मध्ये कोण येते तर झुंड मध्ये येते बाकीचे सगळे काही. आता पहा, कार्बन सोबत कधी कधी काय होते, कार्बन एकटा येते तेव्हा तो शेअर सारखा येते, एकदम शेअर सारखा. आणि कधी कधी जो आहे त्याच्यासोबत जे आहे वेगळे वेगळे एलिमेंट जे आहे ते जुडून राहते, त्यावाल्या स्टेटला म्हणतो आपण त्याची कंबाईन स्टेट. लक्षात ठेवा, कार्बन जो आहे तो दोन स्टेट मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पहिली स्टेट आहे आपली त्याची फ्री स्टेट आणि दुसरी स्टेट आहे त्याची कोणती, कंबाईन स्टेट. फ्री म्हणजे काय होते, तर हा पण पॉइंट तुम्ही लक्षात ठेवा. फ्री म्हणजे होते एकटा, अकेला आता है. आणि कंबाईन म्हणजे काय होते, मिळून, झुंड मध्ये येते. ठीक आहे. फ्री म्हणजे काय होते, जमिनीमध्ये कधी कधी तो एकटा भेटल, कधी कधी तो काय भेटल, कोणासोबत तरी मिळून भेटल. आता कार्बनच्या कोणत्या कोणत्या अशा प्रॉपर्टी आहे जी आपल्याला शिकायची आहे. तर कार्बन जो आहे सगळ्यात पहिले कार्बनचा जो सिम्बॉल आहे तो कार्बनचा सिम्बॉल आहे सी. कार्बनचा सिम्बॉल किती आहे, सी. कार्बनचा जो ऍटॉमिक मास नंबर आहे तो आहे 12. लक्षात ठेवा, कार्बनचा सिम्बॉल आहे सी, ऍटॉमिक मास नंबर आहे 12. त्यानंतर ऍटॉमिक नंबर आहे कार्बनचा 6. ऍटॉमिक नंबर किती आहे कार्बनचा, 6. पहिल्यास या सगळ्यात पहिले तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे का सिम्बॉल ऑफ कार्बन इज सी, ऍटॉमिक मास नंबर 12 आणि ऍटॉमिक नंबर किती आहे त्याचा 6. त्याच्यानंतर कार्बनची अजून काही प्रॉपर्टी जर आपण बघायला गेलो तर कार्बन मध्ये अजून तुम्हाला दिसतील इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. कार्बनचा जो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे आपल्याला माहित आहे, ऍटॉमिक नंबर जो आहे त्याचा जो आहे तो 6 आहे. ऍटॉमिक नंबर 6 असल्यामुळे त्याचा पहिला जो शेल आहे त्याच्यामध्ये असते 2 आणि दुसऱ्या शेल मध्ये किती असते, 4. म्हणजे त्याचा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं राहील, 2,4. त्याच्यानंतर आता हा 2,4 इलेक्ट्रिकल कॉन्फिगरेशन आहे तर त्याची व्हॅलेन्सी किती राहील, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन ऍटम गिव्ह ऑर टेक, त्यालाच काय म्हणतो आपण व्हॅलेन्सी. मग त्याची व्हॅलेन्सी राहील 4. तो चारच एलिमेंट इलेक्ट्रॉन एक तर देऊ शकते किंवा इलेक्ट्रॉन घेऊ शकते त्याचा ऑक्टेट कंप्लीट करायसाठी. आणि हा जो आहे कार्बन आपला, हा एक नॉन मेटॅलिक एलिमेंट आहे. कोणता एलिमेंट आहे, नॉन मेटॅलिक एलिमेंट. मग तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत तर सिम्बॉल. सिम्बॉल काय कार्बनचा सी, ऍटॉमिक नंबर आहे 6, ऍटॉमिक मास नंबर आहे 12, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं आहे 2,4, व्हॅलेन्सी जी आहे ती किती आहे 4. आणि हा जो आहे हा कोणता एलिमेंट आहे, नॉन मेटॅलिक. कोणता एलिमेंट आहे हा, नॉन मेटॅलिक. एवढ्या गोष्टी तुम्हाला कार्बन बद्दल सगळ्यात पहिले लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर पाहू आपण ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे काय होते. आता पहा, ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे कंपाऊंड ऑब्टेन डायरेक्टली और इनडायरेक्टली फ्रॉम प्लांट अँड एनिमल आर कॉल्ड ऑर्गॅनिक कंपाऊंड. जे आपल्याला झाडांपासून किंवा अॅनिमल पासून डायरेक्टली भेटते किंवा इनडायरेक्टली भेटते, पण झाड आणि अॅनिमल, प्लांट आणि एनिमल पासून जे भेटते त्याला म्हणतो आपण कोणते कंपाऊंड, तर ऑर्गॅनिक कंपाऊंड. पहा मंगायचा ते आपल्याला एक तर प्लांट पासून भेटल किंवा ते आपल्याला कुठून भेटल, एनिमल्स पासून भेटल. तर अशा वाल्यांना म्हणतो आपण कोणता, ऑर्गॅनिक कंपाऊंड. एवढ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. सो सबस्टन्स लाईक ऑइल,
शुगर, घी, कॉटन, LPG, विनेगर आर ऑल ऑर्गॅनिक कंपाऊंड. तर हे सगळे जे आहे डायरेक्टली एक तर भेटल किंवा मग इनडायरेक्टली भेटल प्लांट किंवा एनिमल पासून. यांना म्हणतो आपण कोणते? ऑर्गॅनिक कंपाऊंड. आता जर मग ऑर्गॅनिक कंपाऊंड असे असेल तर मग इनऑर्गॅनिक कोणते असते? तर मग जे आपल्याला जमिनीमधून भेटते, मिनरल्स मधून भेटते, अशावाल्या कंपाऊंडला म्हणतो आपण इनऑर्गॅनिक कंपाऊंड. कंपाऊंड ऑब्टेन फ्रॉम मिनरल त्यालाच काय म्हणतो आपण? इनऑर्गॅनिक कंपाऊंड. आता सबस्टन्स लाईक कॉमन सॉल्ट. कॉमन सॉल्ट कुठे भेटते? आपल्याला समुद्रावर भेटते. तिथं कोणता अॅनिमल नाही येत ना तिथं कोणता प्लांट येते. तर हा जो आहे हा कोणता आहे? आपला इनऑर्गॅनिक कंपाऊंड. कॉपर सल्फेट आर ऑल इनऑर्गॅनिक कंपाऊंड. मग हे कोणते कंपाऊंड आहे आपले? तर हे आहे आपले इनऑर्गॅनिक कंपाऊंड. आता पहा, कार्बन इज कॉमन अँड इम्पॉर्टंट कॉन्स्टिट्यूएंट ऑफ. कार्बन जो आहे तो कुठं कुठं आपल्याला पाहायला भेटेल, कुठं कुठं दिसते? तर कार्बन जो आहे आपल्या फूड स्टफ मध्ये राहील, कार्बन जो आहे आपल्या क्लॉथ मध्ये राहील, कार्बन जो आहे आपल्या मेडिसिन मध्ये राहील, कार्बन जो आहे आपल्या फ्युल मध्ये राहील, कार्बन जो आहे आपल्या वुडन ऑब्जेक्ट मध्ये राहील, आपला जिना हराम करून टाकल तो म्हणजे कार्बन. सगळ्याच्या सगळ्या याच्यामध्ये तो आपला कार्बनच राहील. आता कार्बन इज द मेन एलिमेंट इवन इन सेल्युलर DNA अँड RNA that transfer hereditary characteristic from one generation to next. कार्बन जो आहे तो आपल्या DNA मध्ये राहते, आपल्या बॉडीच्या आतमध्ये राहते, आपल्या बॉडीच्या बाहेर राहते. जिकडं पाहाल तिकडं तुम्हाला कार्बनच कार्बन दिसल. पहा मग आता इथं तुम्हाला एक इमेज दिसत आहे आता मुलाची आणि त्याच्या बाबाची. पहा आता इथं जर तुम्ही पाहू शकता, हा मुलगा जो आहे बाबाचा पाय जसा टाकला आहे तसाच त्या मुलाचा पाय आहे. इथंही पहा, जसा बाबा झोपलाय तसाच त्याचा मुलगा पण झोपलाय. इथं जर पाल सेम तसाच. म्हणजे इथं तुम्हाला DNA टेस्टची गरज आहे का? नाही. हे जे सगळे DNA जो राहते त्या सगळ्यांमध्ये काय राहते? आपला कार्बन. आता कार्बन अँड इम्पॉर्टंट हा एक नॉन मेटॅलिक एलिमेंट आहे, हा तर पाहिलो आपण. पण हा कार्बनचा शोध कसा लागला किंवा ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक कंपाऊंडचा शोध कसा लागला? आता एक जर्मनीमध्ये एक सायंटिस्ट होता, त्याचं नाव होता वोलर. कोणता सायंटिस्टचा नाव होता त्याचा? वोलर. आता हा वोलर त्याला का करत होता का एका दिवशी माहित नाही, त्याला कोणता कामधंदे नव्हते का, त्यानं का केला? ऑर्गॅनिक कंपाऊंड पासून इनऑर्गॅनिक कंपाऊंड पासून ऑर्गॅनिक कंपाऊंड बनवून टाकला. त्यानं का केला? इनऑर्गॅनिक कंपाऊंड पासून ऑर्गॅनिक कंपाऊंड बनवून टाकला. सिंथेसाइज अन ऑर्गॅनिक कंपाऊंड युरिया फ्रॉम द इनऑर्गॅनिक कंपाऊंड अमोनियम सायनेट. त्याच्याकडे एक अमोनियम सायनेट होता, तर त्या अमोनियम सायनेट पासून का केला? त्यानं युरिया बनवून टाकला. पहा मग आता एव्हर सिन्स देन मेनी ऑर्गॅनिक कंपाऊंड हॅव बीन मेड फ्रॉम द इनऑर्गॅनिक कंपाऊंड. आता हा एक वेळा बनवला, मग आता लोकांना माहित होऊन गेला का नाही रे बाबा, इनऑर्गॅनिक पासून आपण ऑर्गॅनिक वाले बनवू शकतो. तर मग तेव्हापासून लोक जे आहेत इनऑर्गॅनिक पासून ऑर्गॅनिक बनवणं चालू करून दिले. सगळ्यात पहिले कोण बनवला? वोलर. कार्बन वॉज फाउंड टू बी मेन एलिमेंट इन ऑल दिस कंपाऊंड. तो कार्बन जो होता इनऑर्गॅनिक मध्ये बी दिसत होता, ऑर्गॅनिक मध्ये बी दिसत होता. जेथं पाहिलं तिथं आपला कार्बनच दिसत होता. त्याच्यानंतर हेन्स ऑर्गॅनिक केमिस्ट्री इज ऑल्सो रेफर्ड टू केमिस्ट्री ऑफ कार्बन कंपाऊंड. जे ऑर्गॅनिक केमिस्ट्री आहे त्याचाच दुसरा नाव आहे केमिस्ट्री ऑफ कार्बन कंपाऊंड. कार्बन कंपाऊंडची केमिस्ट्री म्हणजेच काय होते? आपली ऑर्गॅनिक केमिस्ट्री. आता हा जो आहे त्या वोलरकडं अमोनियम सायनेट नावाचा एक पदार्थ होता. त्याला का केला? त्याने हीट केला, गरम केला, आणि त्याच्यामधून काय भेटला? त्याला एक नवीन पदार्थ भेटला, तो होता युरिया. कोणता होता तो? युरिया. आता तुम्ही जर पाहाल तर इथंही कार्बन दिसत आहे आणि इथंही कार्बन दिसत आहे. हाही कार्बन आहे, हाही कार्बन आहे. म्हणजे ऑर्गॅनिक राहू द्या इनऑर्गॅनिक राहू द्या, त्याच्यामध्ये थोडासा ना थोडासा कार्बन जो आहे मिक्सच राहते. आता कार्बन जो आहे तो कुठं कुठं भेटते आपल्याला, त्याचा ऑकरन्स कुठं आहे ते आपण पाहून घेऊ. ऑकरन्स ऑफ कार्बन. द नेम कार्बन इज डिराइव्ह फ्रॉम द लॅटिन वर्ड कार्बो मिनिंग कोल. आता हा जो कार्बन जो शब्द आला आहे तो लॅटिन वर्ड होता एक कार्बो नावाचा. तो कार्बोचा मिनिंग होता कोल. त्या शब्दावरून हा कार्बन जो आहे वर्ड आला आहे. कार्बन इज फाउंड इन द नेचर एज फ्री एज वेल एज कंपाउंड स्टेट किंवा कंबाईन स्टेट. आत्ताच आपण पाहिलो होतो झुंड में तो सुअर आते शेर अकेला आता है. शेर अकेला म्हणजे कोणती स्टेट? फ्री स्टेट. आणि झुंड मध्ये येते ते म्हणजे कोणती? कंबाईन स्टेट. त्यानंतर कार्बन इन द फ्री स्टेट फाउंड इन डायमंड अँड ग्राफाइट. आता फ्री स्टेट वाले कोणते येतं? पहिलाच त्याचा एक्झाम्पल आहे डायमंड, हिरा. तुमच्यासारखे जे हिरे आहेत ते म्हणजे कोणते होते? फ्री स्टेट. त्यानंतर ग्राफाइट, तुमच्यासारखे जे काळे काळेवाले असते त्याला काय म्हणतो आपण? ग्राफाइट. हिरे बी काय आपले? फ्री स्टेट. ग्राफाइट बी काय आपला? फ्री स्टेट. अँड इन द कंबाईन स्टेट द फॉलोइंग कंपाऊंड. कंबाईन मध्ये तर बहुत सारे कंपाऊंड भेटते आपल्याला. जसे पहा, ऍज कार्बन डायऑक्साइड इन द फॉर्म ऑफ कार्बोनेट सच एज. कार्बन डायऑक्साइड ज्याच्यामध्ये राहते, कार्बोनेट ज्याच्यामध्ये राहते. कॅल्शियम कार्बोनेट हा एक कंबाईन स्टेट आहे.
त्यानंतर मार्बल जो आहे हा बी कंबाईन स्टेट आहे. त्यानंतर कॅलामाइन जो आहे ZnCO3 म्हणतो त्याला आपण, हा बी कंबाईन स्टेट आहे. म्हणजे किती किती कंबाईन स्टेट आहे. फॉसिल फ्युल जे आहे आपल्याला जमिनीमधून फॉसिल फ्युल भेटते आपल्याला, ते बी जे आहे ते कंबाईन स्टेट ऑफ कार्बनचेच एक्झाम्पल आहे. आता त्याच्यामध्ये एक कोल येते, कोळसा, हा बी आपला कार्बनच आहे आणि हा कंबाईन स्टेट मध्ये राहते. पेट्रोलियम जो आहे, पेट्रोल, डिझेल, सगळ्या गोष्टी हे बी कार्बन आहे आणि कंबाईन स्टेटस आहे. त्यानंतर नॅचरल गॅस जे भेटते आपल्याला जमिनीतून ते बी काय कार्बनच आहे आणि त्याच्यामध्ये बी कोणती स्टेट आहे ते कंबाईन स्टेट. म्हणजे एकटा नार आहेत कार्बन, याच्यामध्ये काही काही मिक्स राहते. फक्त लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला कोणत्या गोष्टी, एक आहे डायमंड आणि एक कोणता आहे ग्राफाइट. हे जे दोन स्टेट आहे हे कोणते स्टेट होते आपले, हे जे दोन एक्झाम्पल आहे हे कोणते होते, फ्री स्टेट. फ्री स्टेट म्हणजे काय होते, शेर अकेला आता आहे म्हणजे फ्री स्टेट. आणि झुंड मध्ये येणारे हे सगळे जे होते ते कोणते होते, झुंडवाले. कार्बोनियस न्यूट्रिएंट मध्ये बी आपले कार्बनच राहते. मग हे कोणते आहेत, जसं कार्बोहायड्रेट आपण जे खातो, पहा इथं पफ दिलाय, गुपचूप दिलाय, बिस्किट दिलाय, सगळे कार्बोहायड्रेट भेटते याच्यापासून आपल्याला, याच्यामध्ये बी कार्बनच राहते. प्रोटीन जे आहे, बदाम खाल तुम्ही, एग खाल तुम्ही, चिकन खाल तुम्ही, याच्यामध्ये प्रोटीन जेथून भेटते तिथं बी काय आपला कार्बनच आहे. त्याच्यानंतर फॅट्स जे आहे, फॅट्स बी आपण खातो, बर्गर खातो, पिझ्झा खातो, कोल्ड्रिंक खातो, हे सगळ्या गोष्टी जे खातो याच्यामध्ये बी कार्बनच आहे. मग सगळ्याकडेच कार्बन आहे. नॅचरल फायबर मध्ये बी कार्बन आहे ना, तो बी कसं राहते, कंबाईन स्टेट म्हणजे झुंडवाले राहते. आता कोणते कोणते, जसे कॉटन, वूल, त्याच्यानंतर सिल्क, हे सगळ्यामध्ये काय राहते, आपला कार्बनच राहते. आता इन द अर्थ क्रस्ट कार्बन प्रेझेंट टू द एक्सटेंट अप्रॉक्सिमेटली 0.27 इन द फॉर्म ऑफ कार्बोनेट, कोल, पेट्रोलियम. आपल्या अर्थची क्रस्ट म्हणजे काय होते, जमिनीच्या आतमध्ये जो आहे 0.27% आहे. किती कार्बन आहे, 0.27% आहे. आणि ऍटमॉस्फिअर मध्ये जो कार्बन डायऑक्साईड आहे तो फक्त आहे 0.03%. लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, आपल्या अर्थ क्रस्ट मध्ये किती राहते, 0.27%. आणि आपल्या अर्थवर ऍटमॉस्फिअर मध्ये कार्बन डायऑक्साईड किती आहे, तर 0.03%. अर्थ क्रस्ट मध्ये 0.27 आणि ऍटमॉस्फिअर मध्ये 0.03%. आता पहा, काही काही समुद्रावरचे जे झाडं राहते ते मोठे हराम राहते. ते का करते, सम टाइप ऑफ प्लांट विच ग्रो ऑन द ओशन फ्लोअर कन्वर्ट कार्बन इन मराईन वॉटर इंटू कॅल्शियम कार्बोनेट. ते कार्बनले पकडतात, त्याला मस्त बदलवतात ना, कशामध्ये कन्वर्ट करतात, कॅल्शियम कार्बोनेट मध्ये. मस्त बिचाराले मार मोदाळ करतात ना, कार्बनले कॅल्शियम कार्बोनेट मध्ये कन्वर्ट करून टाकतात. आता प्रॉपर्टीज ऑफ कार्बन, सगळ्यात महत्वाची आणि इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे अलॉट्रॉपिक नेचर ऑफ कार्बन. आता हा अलॉट्रॉपिक नेचर ऑफ कार्बन म्हणजे काय होते, आता अलॉट्रॉपी म्हणजे लक्षात ठेवा तुम्ही अवतार. का लक्षात ठेवाल तुम्ही, अवतार. आता अवतार म्हणजे काय होते, जसे देवाचे अवतार राहते वेगळे वेगळे. जसं आता पाहाल, विष्णूचे, भगवानचे आपले अवतार आहे, श्रीराम आहेत, श्रीकृष्ण आहे, असे वेगळे वेगळे अवतार आहे. तसं आपला कार्बन भगवान आहे, त्याचे बी बहुत सारे अवतार आहे. कार्बन भगवानचे जे अवतार आहेत ते कोणते कोणते आहेत तेच आपण आता पाहणार आहोत. त्यालाच म्हणतो आपण रूप. अवतार म्हणजे काय होते, वेगळे वेगळे रूप. जसे विष्णू भगवानचे जे आहे, श्रीराम एक रूप आहे, श्रीकृष्ण एक रूप आहे, असे वेगळे वेगळे रूप जे आहेत. नरसिंह भगवान जे रूप आहे, तशाच प्रकारचा कार्बन जे आहे त्याची बी तो वेगळे वेगळे रूप दाखवते. आणि त्या रूपलेस म्हणतो आपण अलॉट्रॉपिक नेचर. का म्हणतो त्याला आपण, अलॉट्रॉपिक नेचर. पहा मग आता अलॉट्रॉपी, सम एलिमेंट ऑकर इन नेचर मोर दॅन वन फॉर्म. एकापेक्षा जास्त फॉर्म मध्ये तो कार्बन जो आहे आपल्याला भेटते. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात तुम्हाला इम्पॉर्टंट लक्षात ठेवायचा, याच्यामध्ये जे केमिकल प्रॉपर्टीज राहते ते सेम राहते आणि फिजिकल प्रॉपर्टी जे राहते ते डिफरंट राहते. अलॉट्रॉपी मध्ये केमिकल प्रॉपर्टी सेम, फिजिकल प्रॉपर्टी डिफरंट, केमिकल प्रॉपर्टी सेम, फिजिकल प्रॉपर्टी डिफरंट. अलॉट्रॉप ऑफ कार्बन मध्ये काय होते, तो वेगळ्या वेगळ्या फॉर्म मध्ये राहते. कार्बनच आहे, इकडं कार्बन राहील, इकडं हा असा गोल मध्ये राहील, इकडं हा त्रिकोण मध्ये राहील, हा कार्बन जो आहे तो चौकोन मध्ये राहील. तीनही प्रॉपर्टी वेगळी वेगळी. तो म्हणते का नाही मी वेगळा वेगळा, पण याच्यामध्ये वेगळ्या का राहील, याची फिजिकल प्रॉपर्टी. फक्त तो दिसाले वेगळा राहील, पण आतमधून जो आहे, पण दिसाले हा ट्रायंगल आहे, सर्कल आहे, स्क्वेअर आहे, पण आतमधून जो आहे तो काय, कार्बनच आहे. आपण त्याला ओळखू शकतो. म्हणून त्याची केमिकल प्रॉपर्टी कशी राहते, सेम राहते. आता दिस प्रॉपर्टी ऑफ एलिमेंट इज कॉल्ड अलॉट्रॉपी. आणि या प्रॉपर्टीला जे आहे केमिकल प्रॉपर्टी जे सेम राहणे, म्हणजे आतमधून तर तो सेम आहे, पण बाहेरून दाखवायला कसा दिसतो तो वेगळा वेगळा दाखवते. का नाही मी तर कार्बन आहे,
मी तर कोणतरी दुसरा असो बाबा. मग अशा प्रकारचा. पण आपण त्याला ओळखतो, नाही नाही नाही, तू कार्बन असो, तू कपडे जरी बदललास तरी तू अंदरून जो आहे तो कार्बन असो. मग अशा टाईपच्या प्रॉपर्टीला काय म्हणतो आपण, अलोट्रॉपी. आता कार्बन सारखेच काही एलिमेंट आहे ते बी अलोट्रॉपी शो करते, जसे आहे सल्फर, फॉस्फरस, आणि हे जे आहे ते बी काय करते, अलोट्रॉपी शो करते. म्हणजे यांचे बी काय वेगळे वेगळे रूप आहे, हे बी जे आहे वेगळ्या वेगळ्या रूपामध्ये कुठं ना कुठं हे प्रेझेंट आहेत. आता अलोट्रॉप ऑफ कार्बन जे आहे, कार्बनचे रूप जे आहे ते कोणत्या कोणत्या रूपामध्ये राहते, तर सगळ्यात पहिला रूप आहे त्याचा क्रिस्टलाइन फॉर्म. कोणता रूप आहे पहिला, क्रिस्टलाइन फॉर्म. आणि दुसरा रूप राहील त्याचा नॉन क्रिस्टलाइन फॉर्म. पहिला जो रूप आहे त्याचा क्रिस्टलाइन फॉर्म, हा 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 मी क्रिस्टलाइन फॉर्म वे असं म्हणन. तो तुम्हालाच म्हणाल का मी क्रिस्टलाइन फॉर्म वे, मी कार्बन नव्हे, पण तुम्ही त्याला म्हणाल तू क्रिस्टलाइन फॉर्म वे म्हणजे तू कार्बन असोस. तो तुम्हाला म्हणाल माझा दुसरा रूप आहे, हा 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 नॉन क्रिस्टलाइन फॉर्म, पण तुम्ही त्याला म्हणाल तुम्ही नॉन क्रिस्टलाइन फॉर्म दिसत आहेस, पण तू जो आहेस तू कार्बन असवे. कार्बनचे दोन रूप आहे, एक आहे क्रिस्टलाइन फॉर्म ना दुसरा जो आहे तो आहे नॉन क्रिस्टलाइन फॉर्म. आता हे जे क्रिस्टलाइन फॉर्म राहते याचे कशा प्रकारचे प्रॉपर्टी राहते, तर हा जो क्रिस्टलाइन फॉर्म आहे हॅज रेग्युलर अँड डेफिनेट अरेंजमेंट ऑफ ॲटम. याचे जे ॲटम आहे ते बरोबर रेग्युलर अरेंजमेंट राहते, एकदम शिस्तबद्ध राहते, एकामागे एक बरोबर जे अरेंजमेंट राहते. दे हॅव हाय मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट. त्यांचा मेल्टिंग पॉइंट एकदम जास्त राहील, त्यांचा बॉइलिंग पॉइंट एकदम जास्त राहील, एकदम परफेक्ट राहील. आता पहा, जसे आता इथं एक आहे, 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 जसे आपण रांगोळ्या काढतो तशा प्रकारचे यांचे ॲटम जे आहे ते अरेंजमेंट राहील. जसे एखाद्या आर्मी सारखे बरोबर. तो म्हणाल मी पूर्ण परफेक्ट आहो, मी कोण वे, मी कार्बन गिर्बन नव्हे, मी वे क्रिस्टलाइन फॉर्म, पण मी आपण म्हणायचं त्याला तू कार्बन असोस. आता यांचा जो मेल्टिंग पॉइंट आहे तो बी एकदम हाय राहते, एकदम जास्त राहते. यांना किती बी सॉलिड मधून आपण हीट केलो तरी हा जो आहे जास्तीत जास्त टेम्परेचर लागेल याला लिक्विड मध्ये कन्वर्ट व्हायसाठी. जर लिक्विड फॉर्म मध्ये असेल त्याला अजून बहुत जास्त हीट द्यायला लागेल त्याला गॅस मध्ये कन्वर्ट करायसाठी. म्हणजे हाय मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट. त्याच्यानंतर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, क्रिस्टलाइन फॉर्म हॅज डेफिनेट जॉमेट्रिकल शेप, शार्प एजेस अँड प्लेन सरफेस. याचा जो सरफेस राहते एकदम प्लेन राहते. ठीक आहे, जसं आता आपण हा एकदम प्लेन सरफेस आहे रिमोटचा, पण याची जी एज आहे ते एकदम शार्प आहे. असं समजा का तुम्ही त्या क्रिस्टलाइन फॉर्म मधूनच हात जर फिरवला तर तुमच्या हाताला जो आहे पूर्ण हात चिरून जाईल, म्हणजे त्याचा शार्प एजेस राहते. क्रिस्टलाइन फॉर्म हॅज अ डेफिनेट जॉमेट्रिकल शेप. एक जॉमेट्रिकल शेप राहील, 3 डायमेन्शनल कोणता तरी तो शेप कन्सिडर करेल. त्याचा एजेस जे आहे एकदम शार्प राहील ना, सरफेस कसं राहील त्यांचा एकदम प्लेन राहील. कार्बन हॅज 3 क्रिस्टलाइन अलोट्रॉप. आता कार्बन जे आहे तो का म्हणते क्रिस्टलाइन वे, तर क्रिस्टलाइनची बी त्याचे 3 फॉर्म आहे, 3 अलोट्रॉप आहे. ते कोणते कोणते आहे, पहिला आहे डायमंड, दुसरा आहे ग्राफाइट आणि तिसरा आहे फुलेरिन. पहिला डायमंड, दुसरा आहे ग्राफाइट आणि तिसरा आहे फुलेरिन. आता डायमंड, ग्राफाइट आणि फुलेरिन बद्दल आपण डिटेलमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये सगळ्याच्या सगळं आपण पाहणार आहोत. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करा, कमेंट नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. हा 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 मी वे क्रिस्टलाइन फॉर्म ऑफ कार्बन. हा 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 हा. Yeah.